भगरची रेसिपी दाखवणार आहे। मी टोमॅटो, बटाटा, अजून हे शेंगदाण्याचं कूट, त्याच्यातच मी मिरची पण बारीक केली आहे शेंगदाण्याच्या कूटमध्ये। हे बघा, या वाटीनी 1 वाटी मी भगर घेतले। आता याला धुवून घेते। ती भगर घेतलं, आता याला पाणी टाकून मी धुते। मी भगर धुवून घेतलं। हाय फ्लेम वरती कढई मी इथं पॅन ठेवलंय। 1 माप तेल टाकायचं। तेल गरम झालं, आता याच्यात जिरे टाकायचं। जिरेला चांगलं फ्राय होऊ द्यायचं, मग याच्यात बटाटे टाकूया। बघा, जिरं फ्राय झालं, आता याच्यात बटाटे टाकूया। बटाट्याला फ्राय करून घ्यायचं। बटाटा फ्राय झालाय, आता याच्यात आपण टोमॅटो टाकूया। बघा, टोमॅटो टाकलं, आता याला पण फ्राय करून घेऊ। हे बघा, इथं मी 1 चमचा मीठ टाकते, छोटा चमचा आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका। हे शेंडी मीठ आहे, हे उपासाचं मीठ असतं। आता याला मिक्स करून घ्यायचं। आता जे आपण कूट बनवलेलं ते टाकायचं। आता याला मिक्स करून घ्यायचं, मग पाणी टाकायचं 1 ग्लास। मिक्स झालं, थोडंसं मी भाजून पण घेतलं याला। आता याच्यात पाणी टाकते। आता याला मिक्स करायचं, अजून ह्याला उकळी येऊ द्यायची। उकळी येऊन खाली पडतंय, 2 मिनिटासाठी याला झाकायचं, मग 2 मिनिटानंतर याला काढून टाकायचं झाकणाचं। आता मी ते झाकून ठेवलं, त्याला उकळी आली, गॅस स्लो करून याच्यात आता ते धुतलेलं भगर टाकून देऊ। हे बघा, भगर टाकून दिलं। भगर टाकला तर त्याला मिक्स करायचं। ह्याला झाकायचं नाही, ह्याला असंच राहू द्यायचं। मस्त भगर शिजतं। अजून याला 5 मिनिटं ठेवायचं, मग अशी शिजून जाईल। बघा, भगर झाला एकदम मस्त।